केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पेपरफुटी विरोधातील सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे। पेपरफुटी प्रकरणी कडक कायदा करण्यात आलाय। पेपरफुटी प्रकरणातील दोषींना आता 10 कोटींचा दंड होणार आहे। पेपरफुटी प्रकरणातील दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेची देखील तरतूद करण्यात आली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 3 महिन्यामध्ये सुनावणी पार पडेल। सुधारणा विधेयकामध्ये पेपरफुटी प्रकरणी शिक्षेसह दंडाची देखील आता तरतूद करण्यात आलेली आहे आणि पेपरफुटी विरोधातील सुधारणा विधेयकाला आता मंजुरी मिळालेली आहे। या घडीची मोठी महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। प्रशांत वागळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। प्रशांत, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय समोर आलेला आहे। शिक्षेसह दंड देखील आता जो विधेयक मांडण्यात आलेला आहे त्याला मंजुरी मिळालेली आहे। सविस्तर काल आपण सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता आणि या व्हिडिओद्वारे उद्याच्या कॅबिनेटमध्ये म्हणजे शुक्रवारच्या कॅबिनेटमध्ये आणखी कठोर निर्णय घेऊ असं सांगितलं होतं। त्याप्रमाणे आता पेपरफुटी संदर्भात एका कठोर विधेयकाला मंजुरी देण्यात आलेली आहे। यापूर्वी देखील पेपरफुटी संदर्भात विविध कायदे होते, मात्र त्याला आता आणखी कठोर बनवण्यात आलं आहे। पेपरफुटी प्रकरणातील दोषींना आर्थिक दंडासह शिक्षेची देखील तरतूद असणार आहे। म्हणजे दुहेरी शिक्षा एक प्रकारे यामध्ये भोगावी लागणार आहे। 10 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि 10 कोटींपर्यंतचा दंड याद्वारे ठोठावला जाऊ शकतो। 4 वाजता कॅबिनेट ब्रीफिंग असते, त्यामध्ये माहिती प्रसारण मंत्री याबद्दल अधिक माहिती देणार आहेत। मात्र सूत्रांनी जी माहिती दिली आहे ती नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जे आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओद्वारे एक संदेश दिला होता। त्याची दुसऱ्याच दिवशी त्याबद्दल त्यांनी निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतं। मात्र एका बाजूला कॅबिनेट बैठकीतून हा निर्णय बाहेर आलेला असताना दुसरीकडे सरकारचे 2 वरिष्ठ मंत्री आणि काँग्रेस जनता पार्टीच्या शिष्टमंडळाची बैठक अद्यापही सुरू आहे। तर 2 महत्त्वाच्या घडामोडी या क्षणाला दिल्लीत घडत आहेत। एकीकडे कॅबिनेट मधनं आलेला हा निर्णय आणि दुसरीकडे काँग्रेस जनता पार्टी आणि सरकारमधली ही बैठक होती। अगदी प्रशांत, अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय आहे। विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे। पेपरफुटी प्रकरणी कडक कायदा करण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे शेजेपीचं एक शिष्टमंडळ जे आता या क्षणाला कॅबिनेटचे जे काही मंत्री आहेत त्यांच्याजवळ चर्चा सुरू आहे। या निर्णयानंतर त्यांच्या अनेक मागण्या आहेत। एक मागणी जरी पूर्ण झाली असेल तर उर्वरित जे आंदोलन आहे ते आवर्त घेतील का येणाऱ्या काळात? सरकारच्या वतीनं ज्येष्ठ केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह आणि काँग्रेस जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष राका, सौरव दास यांची बैठक सुरू आहे। ही बैठक सुरू असतानाच म्हणजे अद्याप ही बैठक संपलेली नाही आहे, मात्र ही बैठक सुरू असतानाच कॅबिनेटचा या निर्णयाबद्दल कळालेलं आहे। त्यामुळे त्यांच्या ज्या 3 प्रमुख मागण्या होत्या, एकतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी सुसाईड केलंय, आत्महत्या केली नीट नंतर, त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांचा मोबदला द्या। तर त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की या 3 मागण्या मंजूर झाल्याशिवाय आम्ही मागं पाऊल फिरवणार नाही आणि दुसरीकडे हा निर्णय येतो। त्याच्यामुळे आता सरकारची शिष्टाई पळाला येते का ते थोड्या वेळानंतर आपल्याला या बैठकीनंतर कळू शकेल। अद्याप ही बैठक सुरू आहे। अगदी धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ।